भाजपमधील पक्षप्रवेशावरून भाऊक होत फरांदे यांनी उद्वेग त्यांचा पाहायला मिळालेला आहे। देवयानी यांनी फरांदेंसह पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही नाशिकमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले। पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको ही माझी भूमिका असल्याचं देवयानी फरांदे म्हणाल्यात। कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर ते योग्य नाही असंही देवयानी फरांदे यांनी म्हटलंय। नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण कार्यकर्त्यांचा जर बळी जात असेल तर काही संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाही। आणि मी काही कुठली सांसानिक नाहीये की जी आमदार झालेली आहे। मी नगरसेविका म्हणून गल्ली बोळामध्ये फिरत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत, अन्यायाच्या विरोधात लढत, संघर्ष करत मी आज 40 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी आणि माझं कुटुंब काम करत आहोत, करत राहू। धन्यवाद। एकीकडे तुम्ही म्हणताय की विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये। मी माझी भूमिका मांडलेली आहे। पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते। आणि परत सांगते की आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते, आणि परंतु वरिष्ठांच्याकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका हे निश्चित स्वरूपामध्ये पोचवेल। गिरीश महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की आज प्रवेश झालेला असला तरी उमेदवारी फायनल नाही। मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही। परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही। त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे, आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झाले।